श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आपण श्री स्वामी समर्थ यांचे चरित्र सांगणारे परब्रह्म या ग्रंथाचे वाचन करणार आहोत. त्या काळी मंगळवेढ्यामध्ये पटवर्धनांचे प्रस्थ खूप मोठे होते. जसे प्रस्थ होते तसेच त्यांचे राहणीमान सुद्धा होते. टोलेचंग वाडा, नोकर चाकर, गाई म्हशी असा मोठा लवाजमा त्यांच्या घरी होता. एवढे मोठे घर असल्याकारणाने अनेक नोकर चाकरांची वर्दळ सुद्धा त्यांच्या घरी असायची. त्या नोकर चाकरामध्येच उद्धव आणि बायजा नावाचे एक जोडपे होते. बायजा पटवर्धनांच्या घरी पाणी भरणे, झाडू मारणे, शेणकाला करणे असे अनेक छोटी मोठी कामं निसंकोच आणि बिनतक्रार ती करत राहायची. तिची तक्रार एकच असायची, ती म्हणजे तिच्या नवऱ्या उद्धवबद्दल. उद्धव हा नेहमी देवदेव करणे तिला अजिबात आवडत नव्हते. एके दिवशी बायजा आपल्या कामामध्ये व्यस्त असताना उद्धव मात्र एका ठिकाणी एका कोपऱ्यात जाऊन जपमाळ करत बसला होता आणि नेमके त्याच वेळी पटवर्धनांचा वाड्यामध्ये प्रवेश झाला. पटवर्धनांना वाड्यामध्ये प्रवेश करताना बायजाने पाहिले आणि पळतच उद्धवाच्या दिशेने धाव घेतली आणि उद्धवला उठवण्याचा प्रयत्न केली. अहो अहो उठा, पटवर्धन वाड्यामध्ये प्रवेश केलेले आहेत. पण तिच्या बोलण्याचा जप करणाऱ्या उद्धवावर काही परिणाम झाला नाही. तेवढ्यातच पटवर्धन येऊन उद्धवाच्या समोर उभे राहिले. उद्धवाला जप करताना पाहून त्यांनी बायजाला म्हटले, काय ग बायजा, हा बगल त्यावेळी असंच करत असतो, काही कामधंदा करतो की नाही? बायजा ओशाळून म्हणाली, नाही नाही मालक. एवढे संबळे म्हणत असतानाच योगायोगाने उद्धवाचे ध्यान बंद झाले आणि उद्धवाचे जप पूर्ण झाले. उद्धवाने अगदी निष्ठेनं आपल्या डोळ्याला जपमाळ लावली आणि डोळे ओढता क्षणी जसे त्यांना पटवर्धन दिसले, उद्धवाची मात्र धांदल सोडवली. नमस्कार मालक असं म्हणत त्यांनी पटवर्धनांना नमस्कार केला. पटवर्धनांना मात्र त्या उद्धवाचा राग आला. त्यांनी म्हटले, काय रे उद्धवा, बघल त्यावेळी तू जप आणि देवदेव करायचं असेल तर काम कधी करणार? आणि जर तुझे असेच चालले तर उद्यापासून तू कामावर येऊ नकोस. अशी वाक्य बोलून तरातरा पटवर्धन वाड्यातून बाहेर निघून गेले. पटवर्धन जाता क्षणीच बायजाचा मात्र पारा चढला. म्हणाले, पटवर्धन सारखे चांगले मालक शोधून मिळणार नाही आणि तुमच्या अशा वागण्यानं एक दिवस आपल्याला हे कामधंदा सोडून घरी देवदेव करत बसावे लागेल. मग बसा कुठंतरी जाऊन जंगलात भजन करत. उद्धवाचे मात्र बायजाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते. तो मात्र आपल्या धुंदीमध्येच होता. शेवटी बायजाच ओरडून म्हणाली, आता बसलाय कशाला, उठा, घरी जायचंय. दोन घास भाकर खा आणि जंगलात लाकडं आणायला जावा. मगाशी मालकीनबाईंनी सांगितलंय लाकडं संपल्यात. बायजा उद्धवाला सांगून ताबडतोब जंगलातले लाकडं आणून घरी टाकायला सांग. असं म्हणत बायजा आणि उद्धव घराच्या दिशेने निघून गेले. बायजाने परिस्थितीत घरात प्रवेश केला आणि घाई गडबडीने 1-2 भाकरी आणि चटणी उद्धवासमोर आणून ठेवली आणि ताबडतोब लवकर खा आणि जंगलाकडे जा आणि लाकडाची मुळी घेऊन ताबडतोब निघून या, नाहीतर बसाल त्या ठिकाणी सुद्धा देवदेव करत, असा मोठ्याने इशारा दिला. उद्धवाने मात्र शांतपणे ऐकून घेऊन देवाचे नामस्मरण करत भाकरीचा एक तुकडा तोंडात घालणार इतक्यात त्याच्या समोर एक गारडं ओरडत असलेला त्याच्या लक्षात आले. त्याने ताबडतोब आपल्यातली एक भाकर आणि चटणी गाढवाच्या दिशेने सरकवली आणि गाढव ती भाकरी खात असतानाच बायजा त्या ठिकाणी प्रवेश केला. बायजाने पाहिले, अहो अहो काय करताय, तुम्हाला दिलेली भाकरी त्या गाढवाला का घालता? उद्धव म्हणाला, त्याला सुद्धा भूक लागली आहे ना, उपाशी पोटाचे भूक शमवावी म्हणून मी त्याला एक भाकरी दिली. हे म्हणताच काहीच न बोलता बायजाने ताबडतोब दुसरी भाकरी त्याच्या ताटात वाढली आणि आता लवकर खा, नाहीतर हेही बसाल गाढवाला खात, असे उपदेशाचे डोस दिले आणि ती पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाली. उद्धवाने भाकर खाऊन ताण भागवली, पाणी प्याला आणि कुऱ्हाड घेऊन जंगलाच्या दिशेने जाताना पाहिले
त्याच वेळी बायजा म्हणाली, लवकर या, नाहीतर बसाल भजन करत त्या ठिकाणी. असे बायजा ओरडतच म्हणत असताना उद्धवाची पावले मात्र नकळत जंगलाच्या दिशेने निघून गेलो. आता येथील पुढचा भाग उद्याच्या भागात आपण ऐकूया. श्री स्वामी समर्थ.